साउंड के ऊपर उतरो भाई, साउंड के ऊपर उतरो 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 उतरा, साउंडला उतरा. गुलगुल्या महाराष्ट्रात कोणाचा पण नाच कर, परंतु जरांगे पाटलाचा नाच करू नको बरं. उभं नवं माय, उभं नवं माय, उभं नवं माय, उभं नवं. या घडीची मोठी अपडेट आहे. जरांगेंच्या किंबहुना 8 पैकी 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत. मात्र GR 1 तासात निघतोय. GR मध्ये काही फसवणूक झाली तर आपण मंत्री आणि नेत्यांना फिरू देणार नाही, असा एक प्रकारे पुन्हा एकदा इशारा देण्यात आलाय जरांगेंच्या वतीने. 1 तासात सरकारकडनं GR काढण्यात येईल असं त्यांना आश्वस्त करण्यात आलं. मंत्र्यांचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं. वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भात त्यांना सविस्तरपणे माहिती देण्यात आली. एक मागणी संदर्भात जरांगेंनी मग संवाद साधला आंदोलकांशी आणि त्याच्यानंतर अभ्यासकांना त्यांनी हा मसुदा दाखवला. आता वकील देखील हा मसुदा बघतायत त्यांचे आणि थोड्याच वेळामध्ये हा GR निघेल. त्याकरता शिष्टमंडळ मंत्रीगण तिकडे थांबलेले आहेत. थोड्याच वेळात GR निघेल. 1 तासाभरात GR निघेल आणि तो GR जरांगे यांना पुन्हा दाखवण्यात येईल आणि तो GR जर योग्य आहे असं त्यांना वाटलं तर आपण आपलं उपोषण जे आहे ते मागे घेऊ असे संकेत जरांगे यांनी दिलेले आहेत. एकूण 8 मागण्या होत्या, पैकी 6 मागण्या मान्य झाल्यात. दुसरीकडे आझाद मैदानाबाहेर आता आंदोलकांचा जल्लोष सुरू झालेला पाहायला मिळतोय. तुमच्या ताकदीवर आपण जिंकलोय असं म्हणतात मनोज जरांगे. आणि जर GR मध्ये आपल्या मनासारखे मुद्दे आले नसतील तर मंत्र्यांना आपण फिरू देणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. GR काढा, आपण 1 तासात मुंबई रिकामी करतो असं देखील आश्वासन जरांगेंनी दिलंय. तर त्याच्यानंतर GR काढण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकारी रवाना झाले आहेत. कुठच्याही क्षणी आता थोड्याच वेळात हा GR येईल. तो पुन्हा एकदा जरांगे यांना दाखवला जाईल आणि त्याच्यानंतरच जरांगे पुन्हा एकदा याबद्दल बोलतील. अधिकृतपणे आपलं उपोषण आपण मागे घेतो याबद्दल ते सांगू शकतील. मात्र GR काढण्यासाठी सध्याची अपडेट ही आहे की अधिकारी रवाना झाले आहेत. आपण जिंकलोय, तुमच्या बळावर जिंकलोय, तुमच्यामुळे आपण जिंकलोय असं आंदोलकांना त्यांनी सांगितलं. आता संबोधित करताना सरकारने एक मसुदा तयार केला ज्याच्यामध्ये विविध मुद्दे होते. सातारा गॅझेटियर असेल, त्यासोबतच अन्य महत्त्वाचे मुद्दे देखील होते. हैदराबाद गॅझेटियरचा मुद्दा होता आणि ते मुद्दे तपशीलवारपणे जरांगे यांना सांगण्यात आले. मंत्र्यांनी ते मुद्दे समजावून सांगितले. त्यानंतर जरांगेने अभ्यासकांकडे तो ड्राफ्ट सोपवलेला होता वाचण्यासाठी आणि त्यानंतर अभ्यासकांकडनं होकार आल्यावर वकिलांना देखील सांगितले की तुम्ही देखील हा ड्राफ्ट तपासून पहा. दरम्यान GR काढण्यासाठी आता अधिकारी रवाना झाल्याचं समोर येतं आणि थोड्याच वेळात हा GR जरांगे यांच्याकडे येईल. मंत्रीगण तिकडे थांबलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये हा GR आल्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे कदाचित संवाद साधतील आणि फसवणूक जर झाली तर मात्र आपण मंत्री आणि नेत्यांना राज्यामध्ये फिरू देणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिला. तर आपल्या स्क्रीनवर उजव्या बाजूला जी प्रत आपण बघताय ती मसुद्याची प्रत आहे. जो मसुदा आता मनोज जरांगे यांना शिष्टमंडळाच्या वतीने दाखवण्यात आला. त्यामधले मुद्दे जे आहेत ते सविस्तरपणे एक मुद्दा त्यातला जो आहे तो किंबहुना सविस्तरपणे त्यांना सांगण्यात आला, त्यांना वाचून दाखवण्यात आला, त्यातले तपशील सांगण्यात आले आणि मग जरांगे यांनी तोच मसुदा अभ्यासकांकडे सोपवला. आता वकिलांकडे देखील त्यांनी तो सोपवून त्यांना देखील सांगितलेलं आहे की आपणही एक पूर्णपणे तपशीलवार हा मसुदा वाचून पहा.
मात्र मसुदा एकदम योग्य असल्याचं अभ्यासकांचं मत झाल्याचं जरांगेंनी म्हटलं. त्यांनी